श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर असा सुंदर असा खूप छान मस्त पायनॅपल केकची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे. कस्टमरनेच पाठवली होती ही डिझाईन. तुम्हालाही खूप आवडेल आणि जे होम बेकर्स असतील, अर्जंटमध्ये ऑर्डर आलेली असेल तर त्यांच्यासाठी ही खूप सुंदर डिझाईन आहे. खूप पटकन होणारी आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा की तुम्हाला कसा वाटतोय व्हिडिओ हेही मला सांगा. मग पूर्ण बघून मला व्हिडिओला लाईक द्या. चला आपल्या केकला सुरुवात करूया. तर फिनिशिंग करून घेतलेली आहे मी, पूर्ण केकची आयसिंग करून घेतलेली आहे. मी बघू शकता खूप छान आयसिंग झालेली आहे. पायनॅपल फ्लेवरचा केक आहे हा, अर्धा किलो. तर व्हाईट क्रीमनीच मी आयसिंग केलेली आहे. मध्ये फक्त पायनॅपल क्रशचं फिलिंग वगैरे केलेलं आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये व्हाईट चॉको चिप्ससुद्धा टाकू शकता, त्यानेही टेस्ट खूप छान येते. पण आता आपण होम बेकर्स असल्यामुळे याचे आपल्याला पैसेही तेवढे मिळत नाहीत, त्या रेटमध्ये आपल्याला द्यावे लागतात ना. त्याच्यामुळे जे आहे आपल्याला त्याच याच्यामध्ये डिझाईन करून घ्यायची आहे. सिंपल, सोपी आणि सुंदर अशी दिसते ही डिझाईन. तुम्ही बघू शकता मी आयसिंग केलेल्या केकला साईडने फक्त एका चमच्याने मी वरती ओढते फक्त असा, तरी खूप सुंदर दिसतो आपला हा केक. आणि फिनिशिंग दिल्यावरच लगेच हे करायचं आहे. केक पूर्ण असा थोडासा सेट झाला आहे किंवा फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवला आहे, त्यानंतर आपल्याला हे अजिबात करायचं नाही आहे, नाही तर पूर्ण आपला केक त्याच्यामुळे खराब होऊ शकतो. तर वरती आपल्याला जी डिझाईन करायची आहे ना, त्या डिझाईनसाठी अंदाजे आपल्याला कुठून कुठपर्यंत घ्यायची आहे याचा अंदाज आपण घ्यायचा आहे. त्याप्रमाणे आपल्याला तिथे खून करून घ्यायची आहे छान काडीने. मी इथं ग्रीन कलरची क्रीम घेतली होती, त्यामध्ये थोडासा स्काय ब्लू कलर घातलेला आहे आणि आपल्याला ही शेड मिळालेली आहे यापासून. तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतो हा कलर शेड. केकलाही एकदम छान वाटतो हे कॉम्बिनेशन. आता हे मी माझ्याकडे हे 3 नोझल्स आहेत, 4 नोझल्स आहेत ॲक्च्युली, पण मी हे 3 लागत होते म्हणून मी 3 घेतलेत. लिफ्टचे नोझल आहेत हे. तर त्यातलं आता कोणतं वापरावं हे बघत होते, तर त्यातलं एक घेतलं आहे मी. आता याच्यावर नंबर नाही आहे, एका याच्यावर आहे, पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन वाटलंच तर मी ते नोझल घेतलं आहे. त्याने छान छोटे छोटे लिफ्ट्स येतात. आणि एका पायपिंग बॅगमध्ये मी ती क्रीम पोर करून घेतली आहे. मी एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम फिल करून घेत असते आणि दुसऱ्या पायपिंग बॅगमध्ये नोझल टाकत असते. त्यामुळे आपल्याला जर नोझल बदलायची वेळ आली तर आपण इझिली पटकन नोझल बदलवू शकतो. ही ट्रिक नक्की वापरा, त्यामुळे आपला खूप त्रास कमी होतो. या प्रकारे असे लिव्स येत आहेत त्याने, आणि जिथून आपण खून केली होती तिथून आपण हे लिव्स घ्यायचे आहेत. या प्रकारे बघू शकता खूप सुंदर वाटते ही डिझाईन. अगदी सिंपल आहे पण केक अगदी सुंदर दिसतो त्याने. तुम्ही बघू शकता. आणि आल्हाद आपल्याला प्रेस करायचा आहे, बाकी काहीही करायचं नाही आहे. जास्त रोजेट्स करायचे नाही आहे, जास्त कलर वगैरे पायपिंग बॅग जास्त काहीही आपल्याला त्याचा त्रास नाही आहे. अगदी थोड्या याच्यामध्ये सुंदर केकची डिझाईन आपली रेडी होते. या प्रकारे आपल्याला सगळीकडे हे लिव्स असे काढून घ्यायचे आहेत. किती सुंदर दिसत नाही छोटी छोटी पानं. तुम्ही सुद्धा हा केक नक्की ट्राय करा, तुमच्याही कस्टमरला नक्की आवडेल. हे पहा आपला केक आता पूर्णपणे रेडी झाला आहे. तुम्ही बघू शकता. जिथे जिथे कमी वाटतंय त्या ठिकाणी आपण पुन्हा लिव्स काढून घेऊया. आकारही खूप सुंदर आला अगदी. मला जसा कस्टमरने फोटो पाठवलेला होता सेम त्याच प्रकारे मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे थोडेसे स्प्रिंकल टाकले. तुम्हाला हवे असल्यास टाका, नाही तर नाही टाकले तरी चालेल. सो आपला केक पूर्णपणे रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला हा केक, ही डिझाईन तुम्हाला आवडली आहे का? मला हे नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा. तुम्ही कमेंट करत नाही, व्हिडिओला लाईक करत नाही, त्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कसा वाटतं आहे काय मला
नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ माझे कुठून बघताय, तुम्हाला रेसिपीज बघायला आवडतात की केक बघायला आवडतात. माझ्या चॅनलवर दोन्हीही मी अपलोड करत असते वेळेनुसार जे जे अवेलेबल होईल ते. सो तुमचा मला सपोर्ट करा तुम्ही मला. सो आपला केक पूर्णपणे रेडी आहे, तुम्ही बघितला आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर झालं आहे. तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच